हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पुन्हा एकदा खूप छान असा एक केक पाहणार आहोत. तो आहे रेड वेल्वेट. बऱ्याच दिवसानंतर मी रेड वेल्वेट केक शेअर करते. बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की रेड वेल्वेट विकायचा कितीला किंवा त्यामध्ये क्रीम चीज वापरायचं का. तर या पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज मी तुमच्यासोबत देणार आहे. तर आता इथे मी एक रेड वेल्वेटचा केक स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे आणि त्याचे मी 3 लेयर्स केलेत. वरचा टॉप लेयर जो होता तो थोडासा जो ड्राय झालेला तो मी क्रम्बल्ससाठी बाजूला काढून घेतला. त्यानंतर इथे मी प्लेन क्रीम वापरली आहे. मी कुठेही क्रीम चीज वापरत नाही का, तर गावी पैसे देत नाहीत. तर आता हा गुलाब गुलकंद क्रश जो आहे तो यामध्ये मी वापरत असते रेड वेल्वेटमध्ये. नेहमी मी याच पद्धतीनं करते. आता माझी तरी हीच पद्धत आहे करण्याची आणि हा केक माझ्याकडे प्रचंड आवडतो. बऱ्याच काही कस्टमर फिक्स आहेत या केकसाठी. या पद्धतीने मी बनवते. त्यानंतर सेकंड लेअर ठेवली आहे. थोडी थोडी क्रीम आपण लावून घ्यायची आणि त्यानंतर साईडने पुन्हा एकदा छान असं क्रम कोट करायचे, म्हणजे साईडचे क्रम्बल्स मिक्स होत नाहीत केकमध्ये. आणि वरच्या साईडने जी क्रीम आली आहे तीसुद्धा पुन्हा आतल्या साईडने घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा गुलाब गुलकंदाचं जे क्रश आहे ते आपण टाकणार आहोत. या क्रशने आणि हां, स्पॉन्जमध्ये मी जे रेड रोज इसेन्स येतं, सॉरी इमल्शन येतं ते वापरते. आणि जे प्रीमिक्स आहे तर ते गुडरिच कंपनीचंच रेड वेल्वेट प्रीमिक्स आहे स्पेशली, ते मी वापरते. साधारणतः 200 रुपये 300 रुपये किलोपर्यंत हे प्रीमिक्स आहे याचे रेट. तर आता तिसरी आणि शेवटची लेअर मी ठेवून घेतलेली आहे आणि तीसुद्धा छान अशी आपल्याला क्रमकोट करायची आहे, व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि आज एकदम छोटूसा व्हिडिओ, थोडंसं बाहेर आहे त्याच्यामुळे, आणि तुमच्यासाठी पटकन हा व्हिडिओ मी एडिट केला आणि एडिट करून ठेवला आणि म्हटलं ह्यांच्यासाठी एक व्हिडिओ द्यायचा. आता रोजच असं मी तुम्हाला सांगितलं म्हटल्यावर येणारच. थोडंसं फक्त ॲडजस्ट करून घेत चला, टायमिंग थोडंसं इकडे तिकडे होईल. एक परफेक्ट टायमिंग ठरलं की मग तुम्हालाही जास्त वाट पाहावी लागणार नाही. होईल हळूहळू सगळ्या गोष्टी सेट. पहिले कसं आपला डेली व्हिडिओ सकाळी 8ला म्हणजे 8ला यायचा. बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स यायच्या की ताई तुझा व्हिडिओ आणि आमचा चहा, म्हणजे आमच्या चहासोबत आम्ही तुझा व्हिडिओ बघतो आणि खूप भारी वाटतं. खरंच कसे ते दिवस होते आणि असू द्या, चला गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. तर या पद्धतीने केक पूर्ण छान असा मी क्रमकोट केला आहे आणि आता केक थोड्या वेळासाठी मी फ्रीजमधून ठेवूनसुद्धा घेतलेला आहे. पुन्हा एकदा आता आपल्याला काय करायचं आहे की वरतून क्रम्बल्स लावायचे. रेड वेल्वेटला मी थोडीशी वरचा जो टॉप लेअर असतो त्याचा थोडासा पार्ट ठेवते, म्हणजे थोडीशी स्लाईस ठेवते कट करून आणि तिचे क्रम्बल्स टाकते. आता रेड वेल्वेटचे स्लाईसवरून मला आठवण आली, एकदा काय झालेलं, रेड वेल्वेट केकची वरची जी टॉप लेअर आहे ती मी काढून ठेवली आणि म्हणजे कुठेतरी ठेवली किचनमध्ये, आणि मी हा केक करायचा होता की क्रमकोट केला. नंतर मला त्याचे क्रम्बल्स बनवायचे होते. झालं असं की मी काहीतरी दुसरं करत होते, तेवढ्यात माझ्याकडे पाहुणे म्हणजे जाऊबाई आल्या आणि तिला माहीत असतं की वरच्या लेयर्स असतातच माझ्याकडे बऱ्यापैकी. तिने जी रेड वेल्वेटची लेअर होती वरच्या साईडची ती सगळी खाऊन घेतली आणि मला फार मोठा प्रॉब्लेम सहन करावा लागला तेव्हा. असं खाण्याचा प्रश्नच नाही आहे, कधी कधी असं होतं की खायला कुणीच नसतं, पण ती रेड वेल्वेटची न खाता तिने बाकीची ऑर्डर खायला पाहिजे होती. त्यामध्ये बाकीच्याही होत्या, पण तिने अगोदर ती खाल्ली आणि नंतर मग तिच्या लक्षातही आलं खाल्ल्यानंतर. पण असो, खाण्यापिण्यात बरकता असते आणि तसेही मला त्याचे क्रम्बल्स करायचे होते. मग नंतर मी काय केलं, एक जे डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामध्ये कलर ॲड करून ते मी टाकलं होतं. तर असो, या पद्धतीने छान केक बनवून घेतला. त्यानंतर स्क्रेपर फिरवलं, त्यानंतर जे क्रम्बल्स आहेत ते सुद्धा टाकून घेतलेत. जास्त क्रम्बल्स टाकण्यासाठी जास्त स्पॉन्ज ठेवावा लागतो, किंवा मग जे आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामध्ये रेड कलर मिक्स करायचा, मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि मग वापरायचं. त्यानेही छान दिसतो, सॉफ्ट दिसतो. आणि कधी कधी काय होतं, स्पॉन्ज जास्त ओला झाला की मग जे क्रम्बल्स आहे तेही असे एकदम छान होत नाही, सुपिरियर.
तर असो चला, तरीही तुमच्यासाठी एक केक दिला आहे. मोठं मोदक नोझल आहे. जास्त मागून प्रेस केलं की मोठा मोदक होतो, थोडं कमी प्रेस केलं की छोटा होतो. या पद्धतीने केक पूर्ण रेडी झालेला आहे. होप यू गाईज केक तुम्हाला नक्की आवडेल आणि जर हा केक आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा. मोदक नोझलने छान मोदक काढल्याच्या नंतर मी यावरती एक गोल्डन कलरचा मोठासा बॉल ठेवते. म्हणजे थोडासा मोठा आहे. त्यानंतर केकचा त्यामुळे काय होईल लूक आणखी छान दिसेल. तर या पद्धतीने केक रेडी झाला आहे आणि आता सेट करून कस्टमरपर्यंत पोहोचवायचा. असो बघा, आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि तुमच्यासाठी असे छान छान नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, त्याचा विचार मी नक्की